श्री स्वामी समर्थ. कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दिवाळीच्या सिरीजमध्ये आपण आज पाहणार आहोत की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत, याचा फायदा आपल्याला आपली धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी होणार आहे. त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला वर्षभर जी संपत्ती तुमच्याकडे येणार आहे ती कायमची तुमच्याकडेच राहील आणि त्याच्यामध्ये घट न होता त्याच्यामध्ये वाढच होईल. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण की आपला व्हिडिओ म्हणजे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन माहिती असते. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जाणून घेऊया की आपण लक्ष्मी पूजन किंवा कुबेर पूजन हे का करत असतो, हे देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. यंदाच्या दिवाळीमधील लक्ष्मी पूजन हे 21 ऑक्टोबरला आलेलं आहे. आपण जो कालचा व्हिडिओ सांगितला किंवा टाकलेला आहे त्याच्यामध्येच आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी पूजन हे 20 ऑक्टोबरला नसून ते 21 ऑक्टोबरला आहे. यंदाच्या लक्ष्मी पूजनाला फक्त 2.5 तासांचा वेळ आहे आणि त्या 2.5 तासांच्या वेळेमध्ये म्हणजे सूर्यास्तानंतर 6:10 ते 8:44 एवढाच मुहूर्त आपल्याला यावर्षी लक्ष्मी पूजनाला मिळालेला आहे. मग या मिळालेल्या वेळेचा आपल्याला अतिशय व्यवस्थित असा वापर करून घ्यायचा आहे आणि आपल्याकडे असलेल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. मैत्रिणींनो, लक्षात घ्या की जेव्हा हे लक्ष्मी पूजन आपल्या घरामध्ये येतं त्यावेळेस आपल्या घरामधील स्त्रिया, सवाष्ण स्त्रिया असतील किंवा बाकी अन्य कोणत्याही छोट्या कुमारिका किंवा बाकी महिला असतील, या सर्वच जण अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये तयार होऊन लक्ष्मी पूजन करत असतात. घरामधील ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना जेव्हा प्रसन्न असतं त्यावेळेस तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पाऊल ठेवते असं देखील म्हटलं जातं. आता यासोबतच लक्ष्मी, माता लक्ष्मी आणि यासोबतच कुबेर यांची पूजा का करतात हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या की माता लक्ष्मी ही धनसंपत्तीची देवता आहे. त्यामुळं जेव्हा आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा करतो त्यावेळेस आपण माता लक्ष्मी सोबत इंद्रांची पूजा करत असतो आणि आपण दिवाळीचं जी लक्ष्मी पूजन आहे त्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मी सोबत कुबेरांची पूजा करत असतो. त्यामुळं माता लक्ष्मी आणि श्री कुबेर यांची पूजा करणं याच्या मागे एक कारण असं आहे की लक्ष्मी माता ही संपत्तीची देवता आहे आणि श्री कुबेर हे लक्ष्मी किंवा ती जी संपत्ती आपण साठवतो त्याचे संग्राहक आहेत. म्हणजे आपल्याला जी काही संपत्ती आपल्याकडे येते त्यामध्ये वाढ होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये समृद्धी होण्यासाठी श्री कुबेर हे आपल्याला मदत करत असतात. त्यामुळं आवर्जून फक्त माता लक्ष्मीची पूजा न करता आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्री कुबेर यांची देखील पूजा करायची आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळं आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या या धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी काय उपाय आपण करणार आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. आता लक्ष्मी पूजनाच्या या दिवसासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय हा असणार आहे की जेव्हा आपली ही दिवाळी येणार आहे त्या अगोदरच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या घरामध्ये ज्या काही जुन्या पुराण्या वस्तू असतील, ज्या तुम्ही वापरत नाही, खराब वस्तू आहेत, पडलेल्या वस्तू आहेत किंवा ज्या टाकाऊ वस्तू आहेत पण त्या तुमच्या घरामध्ये आहेत, अशा सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरामधून काढून टाकायच्या आहेत. मैत्रिणींनो, या वस्तू आपल्या घरामध्ये असणं म्हणजे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळा येण्यासारखं असतं. आपल्या घरामध्ये जर बंद पडलेली कुलपं असतील किंवा जर घड्याळं असतील तर ही कदाचित आपल्याकडे येणारी जी धनसंपत्ती आहे त्याला थांबवणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळं कधीही तुमच्या घरामध्ये एरवी देखील, म्हणजे फक्त लक्ष्मी पूजनासाठीच नाही तर वर्षभरामध्ये देखील अशा कोणत्याही गोष्टी तुमच्या घरामध्ये ठेवू नका. त्यामुळे तुमच्या घरामध्ये येणाऱ्या संपत्तीची आवक ही कमी होत असते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या अगोदरच तुमचं घर हे साफसफाई आणि स्वच्छ करायचं आहे. तुमच्या घरामध्ये सर्वत्र तुम्हाला गंगाजल शिंपडायचं आहे. आता यानंतरचा जो पहिला उपाय असणार आहे तो म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी पूजन करत असताना एक सुपारी वापरतो आपण, पानाचा विडा ठेवून त्याच्यावरती आपण एक जी सुपारी ठेवतो ती म्हणजे साक्षात गणपतीची प्रतिमा असते. त्यांच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल ते या गणपतीला किंवा या विद्येच्या देवतेला त्यासमोर प्रतिमा म्हणून मांडत असतात. त्यामुळं ही जी सुपारी असणार आहे ती लक्ष्मी पूजनानंतर तुम्हाला तुमची जी काही तिजोरी असणार आहे त्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवायची आहे. अन्यथा तुम्ही जर तिजोरीमध्ये ठेवत नसाल तर तुम्ही ह्या सुपारीचा तुमच्या नित्य देवपूजेमध्ये देखील वापर करू शकता. आता यासोबतच
एक दुसरा महत्त्वाचा उपाय आहे ते म्हणजे तुम्हाला घ्यायची आहे ते म्हणजे कवड्या. 5, 7 किंवा 11 कवड्यांची पूजा तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आवर्जून करायची आहे. लक्ष्मी मातेला कवड्या अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे ह्या कवड्या तुम्हाला जर बाजारामध्ये उपलब्ध झाल्या तर त्या आणून त्यांची तुम्ही श्री बीजमंत्राने किंवा महालक्ष्मी बीजमंत्राने त्याची षोडशोपचार अशी पूजा करायची आहे. आणि त्यानंतर ह्या लक्ष्मी पूजनासाठी तुम्हाला ह्या 11 कवड्यांचा वापर करायचा आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुमच्या ह्या कवड्या वापरून झाल्यानंतर तुम्हाला त्या लाल कापडामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला लाल कापडाचा वापर करायचा आहे. यासोबतच तुम्ही जे गोमती चक्र वापरता किंवा गोमती चक्र हे देखील माता लक्ष्मीचे एक प्रिय असं साधन असणार आहे. ते देखील तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होतं. तुम्ही लक्ष्मी मातेची कुबेरांची पूजा करत असताना यासोबतच ह्या गोमती चक्राची देखील पूजा करायची आहे आणि ते देखील तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. हे गोमती चक्र तुम्हाला 5 असतील किंवा 7 असतील ते तुम्हाला पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायचे आहेत. आता लक्षात घ्या की तुम्ही तिजोरीमध्ये जर ह्या गोष्टी ठेवल्या नाहीत तर तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता. ते म्हणजे तुमच्या घराच्या जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरती देखील तुम्ही हे लाल कापडामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे कवड्या आणि गोमती चक्र हे दोन्हीही तुम्ही त्या लाल वस्त्रामध्ये गुंडाळून तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती टांगून ठेवू शकता. या गोष्टीचा फायदा असा होतो की तुमच्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात त्या बाहेर जातात आणि तुमच्या घरामध्ये संपत्ती येण्यासाठीचे मार्ग किंवा जे रस्ते आहेत ते खुले होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही अवश्य करा. मैत्रिणींनो, यानंतर जर तुम्ही लक्ष्मीपूजनासाठी बसलेला आहात तर लक्ष्मीपूजनासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढऱ्या रंगाचं वस्त्र वापरायचं हे देखील अतिशय शुभ मानलं जातं. दिवाळीसाठी खरेदी केलेली साडी जर तुम्ही वेगळ्या रंगाची असेल तरीही चालेल, पण शक्यतो तुम्हाला जर लक्ष्मीपूजनासाठी नित्यसेवेमध्ये देखील किंवा जर जे शुक्रवारी मंगळवारी आपण जेव्हा केव्हा लक्ष्मीची पूजा करतो, कारण की हे वार हे माता लक्ष्मीचे वार आहेत, त्यामुळे लक्ष्मीपूजन करत असताना नेहमी तुम्ही पांढऱ्या वस्त्राचा वापर केला तर अधिकच फायदेशीर ठरतं. आता यासोबतच तुम्हाला आणखीन एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही दिवे लावणार आहात त्यासाठी तुम्हाला तुपाचा वापर करायचा आहे. बाकीच्या गोष्टींसोबत ही देखील गोष्ट खूप महत्त्वाची आहे की जर तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर तुम्ही असे 5 दिवे तुमच्या घरामध्ये तुपाचे लावायचे आहेत. जर तुम्हाला इतकं तुपाचे दिवे करणं शक्य नसेल तर निदान एक तरी दिवा जो तुम्ही लक्ष्मीपूजनाला आपण जे लक्ष्मीची पूजन केलेलं आहे त्या समोरचा तो एक दिवा आहे तो तरी निदान तुम्ही तुपाचा लावावा असं मी तुम्हाला सांगेन. यानंतर आणखीन एक जी पुढचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे स्वस्तिक या चिन्हाचा. स्वस्तिक ह्या चिन्हाचा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरचे जे तुमचा उंबरठा असणार आहे त्यावरती तुम्हाला हे स्वस्तिक चिन्ह चिटकवायचं आहे. आता लक्षात घ्या, बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्तिकाचे जे चिन्ह असतात ते मिळतात आपल्याला, ते तुम्ही लावू शकता. किंवा जर तुम्हाला तसं मिळालं नाही तर तुम्ही कुंकू ओलं करून त्याने तुम्हाला हे स्वस्तिकाचं चिन्ह तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढायचं आहे. आपल्या घराला हा उंबरठा नेहमीच असतो जो की आपल्या घरामध्ये येणाऱ्या ज्या वाईट विचार असतात त्यांना तिथंच थोपवतो. त्यामुळे आपल्या घराला हा मुख्य दरवाजाला हा उंबरठा असावाच आणि असतोच. सर्वच घरांमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर बऱ्यापैकी सर्व घरांना उंबरठा हा असतोच. मग हे तुम्हाला करायचं आहे. यासोबतच तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये तुम्हाला आणायचं आहे. तुम्हाला बाकीच्या दिवशी देखील शक्य झालं तर तुम्ही हे श्रीयंत्र आणून तुम्ही स्थापित करू शकता. त्याची पूजा करायला लागते, त्याला सिद्ध करावं लागतं आणि त्यानंतरच तुम्हाला ह्या श्रीयंत्राचा प्रभाव दिसण्यास मदत होत असते. या श्रीयंत्राचा आपण बऱ्याच वेळा वापर देखील पाहिलेला आहे की श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन देखील करत असतो. हे कुंकुमार्चन केल्यानंतर आपण त्या कुंकुवाचा आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये जेव्हा केव्हा स्त्रिया कुंकू लावतात त्यावेळेस त्याचा वापर करत असतात. कारण की ह्या प्रत्येक थेंबामध्ये किंवा हे कुंकवाचं जे प्रत्येक जे बोट असतं त्या प्रत्येकामध्ये माता लक्ष्मीचं आपण शब्दांचा उच्चार केलेला असतो, माता लक्ष्मीच्या मंत्रांचा उच्चार केलेला असतो. त्यामुळे ते कुंकू हे सिद्ध झालेलं असतं. यासोबतच श्रीयंत्रामध्ये असलेले जे काही कमळाची जी पानं असतात त्यामुळे सुद्धा 4ही दिशांच्या ज्या
पॉझिटिव्ह वाईब्स असतात किंवा ज्या सकारात्मक ऊर्जा जी असते, आपण त्याला मराठीमध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणतो, त्या आपल्याकडे आकृष्ट होण्यासाठी त्याचा प्रभाव व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळं आपल्याला हे श्रीयंत्र खूप गरजेचं असतं. तुम्हाला जर शक्य झालं तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या श्रीयंत्राला तुम्ही बाजारामधून नक्की आणा आणि तुमच्या लक्ष्मी पूजनामध्ये याचा वापर करा. यासोबतच आणखीन पुढचा जो उपाय असणार आहे तो म्हणजे एक कमलगट्ट्याची माळ. आपण पूजेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माळा वापरतो, मग रुद्राक्षांची देखील माळ असते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नेहमी माता लक्ष्मीची जर मूर्ती पाहिली तर त्यांच्या डाव्या हातामध्ये आपल्याला कमळाचं फूल दिसतं. अतिप्रिय असलेलं माता लक्ष्मीचे हे कमळाचं फूल जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. मग लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ही कमलगट्ट्यांची जी माळ आणता त्याच्यामधील प्रत्येक एक जो मणी असतो तो कमळाच्या बियांपासून बनवलेला असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा कराल त्यावेळेस ह्या कमळाच्या बियांपासून बनलेल्या ह्या कमलगट्ट्याच्या माळेपासूनच जर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती का प्रसन्न नाही होणार. म्हणजे अशा वेगवेगळे जे उपाय आहेत त्या सर्व उपायांनी तुम्ही हे लक्ष्मीपूजन अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये करू शकता. विधिवत ह्याची पूजा करू शकता. तुम्हाला लक्ष्मीपूजन करत असताना काही मंत्रांचं देखील पठण करायचं आहे. या मंत्रांमध्ये तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा उच्चारण अगदी साधा सोपा हा मंत्र आहे. बाकी कोणतेही मंत्र जर तुम्हाला आठवले नाहीत तर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचं उच्चारण तुम्ही नक्की करा. यासोबतच तुम्ही पुढचा एक महालक्ष्मीचा जो मंत्र आहे तो म्हणजे ओम श्रीं ह्रीं श्रीं प्रसिद्ध प्रसिद्ध कमले कमलालये ओम श्रीं महालक्ष्मी नमः हा देखील एक मंत्र आहे. तो तुम्ही उच्चारण करू शकता. महालक्ष्मीच्या लक्ष्मी पूजना दिवशी ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मींची आरती देखील करायची आहे. बाकी आपण जेव्हा रोजच्या पूजा करत असतो त्यावेळेस आपण गणपती बाप्पाची जशी आरती करतो तशी लक्ष्मी पूजनावेळी तुम्हाला गणपतीच्या आरतीनंतर महालक्ष्मीची देखील आरती करायची आहे. तर ह्या सर्व उपायांचा तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नक्की वापर करा आणि तुमच्या घरामध्ये येणारी सोन्याची किंवा जी काही धनाची आवक आहे ती वाढवण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल. दिलेले सर्व उपाय हे तुम्हाला अतिशय षोडशोपचार पद्धतीने करायचे आहेत. सकाळी विधिवत असं तुम्ही स्नान केल्यानंतर अभ्यंग स्नान झाल्यानंतर तुम्हाला सायंकाळची जी पूजा आहे तुमची दिवे लागण झाल्यानंतर तुमचा आकाशकंदील लावून झाल्यानंतर या सर्व उपायांना तुम्ही केलं तरी देखील चालेल. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही दिवसभर महालक्ष्मीच्या या मंत्रांचा जप करायचा आहे जेणेकरून महालक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल आणि आपल्याकडच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी मदत होईल. धनसंपत्ती साठवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतोच. आपल्याकडे धनसंपत्ती येत देखील असते पण आपल्याकडे ती साठून राहत नाही हा प्रश्न बऱ्याच वेळा सगळ्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याकडे आलेली जी धनसंपत्ती आहे ती आहे अशी टिकून राहावी यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं. लक्ष्मी पूजना दिवशी दिलेल्या ह्या सर्व उपायांचा वापर तुम्ही ह्याचसाठी करायचा आहे की बऱ्याच वेळा आपल्याकडे जी लक्ष्मी आहे आपल्याकडे येण्याची साधन संपत्ती आहे किंवा वेगवेगळे मार्ग देखील आपल्याकडे असतात पण आलेली संपत्ती आपल्याकडे टिकत नाही. तर दिलेले जे उपाय आहेत त्यामुळे श्री कुबेर तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्याकडे आलेली संपत्ती तुमच्याकडे आहे अशी कायम स्वरूपी राहील आणि त्याच्यामध्ये वाढच होईल. त्यामुळे ह्या उपायांचा नक्की वापर करा आणि यंदाची जी लक्ष्मी पूजन आहे ते तुम्ही अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी करा. माझे जर उपाय तुम्हाला आवडले असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, हाईप करा आणि जर तुम्हाला माझ्यासोबत कोलॅबोरेट करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. येणाऱ्या दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.